नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा आता शलाकाला म्हणत असते की भाऊजी अगदी आठवून आठवून सगळं जुनं टोमणे मारत होते. त्यांना सगळं आठवतंय की काय नाटक करत होते काही कळत नाही. तेव्हा मग आता शलाका म्हणते की हो ना, खरंच ना, किती जुन्या जुन्या गोष्टींवरून काय काय बोलत होते. खरं तर काका आता वेडे नव्हतेच असं वाटतंय मला. वृंदा म्हणते की हो, बहुतेक त्या आनंदीने जादू केली आहे काहीतरी. पण ती आनंदीला वेडी म्हणता म्हणता ती तर पार ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी धिंगाणच करून आली. तेव्हा शलाका म्हणते की हो ना, काय म्हणावं तिला कळत नाही. इतकं सगळं कसं हँडल केलं तिने. तेव्हा मग केदार म्हणतो की हो ना, मलाही कळलं नाही एका मोमेंटला की काय झालं. त्या आनंदीने अशी काय बाजी पलटवली की आम्ही बघतच राहिलो. वृंदा म्हणते की तुम्ही तर सांगत होतात की सगळे बोर्ड मेंबर्स हे तुमच्या बाजूने आहेत, मग काय झालं. केदार म्हणतो की अहो सासूबाई, तसंच झालं होतं, पण ही आनंदी आली ना ऐनवेळेला आणि तिने सगळा घोळ करून ठेवला. खरं तर आनंदीने खूप मोठा प्लॅनिंग केलं असं वाटत होतं. तेव्हा वृंदा म्हणते की कसलं प्लॅनिंग आणि कसलं काय. सार्थकने पट्टी पडवली तसं जाऊन ती काहीतरी बोलली तिथे, बाकी काही नाही आहे दुसरं. पण त्यावर शलाका म्हणते की तरीही ती बोलली ना, जाऊन तिने हिंमत केली ना, वेडी म्हणता म्हणता ती तर खूपच शहाणी निघाली. त्यावर वृंदा म्हणते की हो ना, खरंच हे केदारराव आणि ती रेश्मा काही कामाचे नाही आहेत कोणी. तितक्यातच केदारला रेश्माचा फोन येतो आणि तो फोन घेऊन म्हणतो की रेश्मा बोल ना, काय झालं. आणि रेश्मा आता त्याला सगळं प्लॅनिंग सांगायला सुरुवात करते. तो म्हणतो की काय असं करायचं आहे का. तेव्हा हे सगळं ऐकत असताना दोघी कान टवकारून असतात. नंतर केदार म्हणतो की वा रेश्मा वा, मांडलं तुला, मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी करणार. आता इथे वृंदा आणि शलाका विचारायला लागतात की अरे काय झालं काय, रेश्माने आणखी काही प्लॅनिंग केले का सांगा तरी. तेव्हा तो म्हणतो की ही सांगण्याची वेळ नाही आहे, ही बघण्याची वेळ आणि करून दाखवण्याची वेळ आहे. हां, त्याच्यामुळे मला जरासा त्रास होईल ठीक आहे, पण इट्स ओके. त्या आनंदीला हे सगळं करावंच लागेल. तर मग शलाका म्हणते की नक्की काय झाले मला सांगशील का. तेव्हा तो म्हणतो की काही नाही गं, तुम्ही म्हणत होतात ना ती आनंदी शेर आहे, तर मग आपली रेश्मा सव्वा शेर आहे. रेश्मा सगळं काही करून दाखवेल आणि मला त्रास झाला तरी चालेल, पण मी हे सगळं करणारच. रेश्माने असं काही प्लॅनिंग केलं नाही ज्याच्यामुळे आनंदीची या घरातली शेवटची रात्र ठरणार आहे. हे झाल्यामुळे एकतर आनंदी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाईल किंवा जेलमध्ये जाईल, नक्कीच काहीतरी होईल. आता सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर आनंदी दुसऱ्या दिवशी सकाळी सार्थकला भेटायला आलेली असते. सार्थक म्हणतो की आनंदी, तुम्ही जे सगळं काही केलं आहे ना, ते खूप छान केलं आहे. मला माहीत होतं की हा इश्यू तुम्ही पटकन सॉल्व्ह कराल. तेव्हा आनंदी म्हणते की पण सर, तुम्ही जे काही सांगितलं आहे तेच तर मी तिकडे जाऊन बोलले, बाकी काही नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, मी सांगितलं तेच बोललात, पण तुम्ही बोललात ना, बोलण्याने फरक पडतो ना, आणि एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याला कलामुळेच सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ना, ते तुम्ही केला आहात. मला माहिती आहे की तुम्ही सगळं व्यवस्थित कराल. आनंदी म्हणते की हो सर, घाबरू नका, इथून तुम्हाला मी सोडवणारच आहे. जसा ऑफिसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, तसा आपला हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, काळजी करू नका. तितक्यात मानमोडे येतात आणि म्हणतात की मॅडम तुमची भेटण्याची वेळ संपली. आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की सार्थक सर, ठीक आहे मी निघते, तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा सार्थकला ती म्हणते की तुम्ही लवकरच इथून सुटाल. सार्थक म्हणतो की आपल्या दोन्हीही घरांची काळजी घ्या, असं म्हणून आनंदी जाते. तेव्हा मानमोडे म्हणतो की मानलं पाहिजे पण आनंदीला, तिने ऑफिसमधला हा इश्यू पटकन सॉल्व्ह केला, याचा अर्थ असाच आहे ना की आनंदी तर व्यवस्थित आहे, तिला कुठलंही वेड वगैरे लागलेलं नाही. तेव्हा मग अंशुमन दिसतोय, हा भास खरा नसेल कशावरून. तेव्हा सार्थक हा बघायला लागतो. त्यानंतर मानमोडे म्हणतात की मला तरी वाटतंय की आनंदी खरं बोलत असेल. कसं आहे ना, आम्ही पोलीस आहोत, आम्हाला सगळ्या शक्यता असतात त्या पडताळून बघायला लागतात, त्याशिवाय आमचं काही खरं नसतं. मग आनंदीने जर सांगितलं की अंशुमन खरा आहे आणि तो जिवंत आहे, तर मग बघायलाच लागेल, मग जी बॉडी होती ती कोणाची होती, असं सगळं सार्थक विचारतो. तेव्हा मानमोडे म्हणतात की हो, हे तर आम्हाला तपास करावाच लागेल, बघूया, प्रत्येकाचं म्हणणं या मानमोडेला ऐकून घ्यावंच लागेल, असं म्हणून मानमोडे निघून जातात आणि तिथे सार्थक तसाच उभा असतो. नंतर रेश्मा ही अंशुमनला सांगत असते की हे बघ, काही झालं ना तरीही त्या आनंदीला आज सोडायचं नाही आहे. मला चॅलेंज करते काय ती. एकतर अगोदर तिने माझ्या सार्थकशी लग्न केलं, माझ्या सार्थकला माझ्यापासून हिरावून घेतल्यानंतर तिची फॅमिली माझ्यावर नको ते पोलिसांमध्ये आळ घेते, आणि आता मी CEO पदासाठी उभी राहत होती तर तिथेही तिने घोळ घातला, तेही पद तिने माझ्यापासून हिरावून घेतलं. म्हणूनच मला तिला आता सोडायचं नाही आहे. ती मला चॅलेंज देते ना, मला तिला संपवायचंच आहे, तिला कायमचं संपवून टाकायचं.
तेव्हा तो म्हणतो की नाही, कायमचं संपवून चालणार नाही मॅडम इतक्यातच आणि काही होणार नाही आहे त्यानं. तुम्ही काळजी करू नका. तिला वेडं ठरवून ठरवून मारायचं आहे आणि सार्थकला जेलमध्ये सडवायचं आहे. जेलमध्ये सडवल्यानंतर आनंदी कायमची एकटी पडणार आणि आनंदी जेव्हा एकटी पडणार त्यानंतरच मग खया खेळायला सुरुवात होणार आणि आनंदी एकटी पडल्याने तिचं खच्चीकरण होऊन ती मरणार. हे सगळं करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला हवं तसं करा, पण त्या आनंदीचं आयुष्य बर्बाद झालं पाहिजे. तेव्हा रेश्माला तो म्हणतो की हो मॅडम, काहीच काळजी करू नका, मी तेच आज करणार आहे. आणि त्यानंतर इथे घरी सगळेजण देवासमोर हात जोडत असतात. आनंद देवाला म्हणत असते की हे देवा, जसं सार्थक सरांना आज तू पद वाचवलंस, त्यांना या सगळ्यामधून सोडव. त्यांच्या पदाप्रमाणेच त्यांना या जेलमधूनही तू लवकरात लवकर सोडव. आमच्या सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. आणि याच वेळेला त्या सुद्धाही आनंदीकडे बघत असते आणि आनंदी म्हणत असते की सगळं काही व्यवस्थित होईल, तुझ्यावर आमचा विश्वास आहे. अरविंद म्हणतात की आनंदी बाळा, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. मला माहीत होतं की तू हे सगळं व्यवस्थित करशील आणि तूच हे सगळं वाचवू शकशील, मला माहीत होतं. तेव्हा ती म्हणते की खरं तर तुमच्या दोघांच्या आशीर्वादामुळे मला हे शक्य झालेलं आहे, नाहीतर मी काही तिथे बोलूच शकले नसते ना. तेव्हा सुधा म्हणते की हो आनंदी, मान्य आहे, पण तू तिथे नक्की काय बोललीस? बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं मन वळवणं इतकं सोपं काम नव्हतं. तू नक्की तिथे काय बोललीस? तेव्हा ती म्हणते की आनंदी सांगते की आई, त्या रेश्मा मॅडम तर पूर्ण तयारीशी आल्या होत्या आणि त्यांनी पूर्ण काही करून ठेवलेलं, पण तुमची पुण्याई आहे ना, तुमची सगळ्यांची पुण्याई आणि सार्थक सरांचं प्रत्येक बोर्ड मेंबरसोबत असणारं कुटुंबाचं नातं आणि त्यांच्यावर असणारा विश्वास, म्हणूनच तर सगळ्यांनी सार्थक सरांचं म्हणणं ऐकलं. प्रत्येकजण हेच म्हणत होता की सार्थक सर असं नाही करू शकत, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी प्रत्येक मेंबरला खूप सपोर्ट केलेला आहे, म्हणून आज सगळे लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले आणि तुमच्या दोघांची पुण्याई ही कामी पडली. तुम्ही शून्यातून हा बिझनेस निर्माण केलात, प्रत्येक व्यक्तीला जोडत ठेवलं, म्हणूनच तर आजचा हा दिवस आपल्या बाजूने होता. आणि रेश्मा मॅडम तर तयारीतच होत्या की त्यांना हे पद हवं होतं, पण सार्थक सरांनी तर मला सांगूनच ठेवलं होतं की त्या रेश्मा मॅडमचं तोंड कसं बंद करायचं आहे ते, आणि तशाचप्रमाणे मी तंतोतंत बोलले आणि रेश्मा मॅडमचं तोंड बंद करून टाकलं. त्याच वेळेला आता हे सगळं वृंदा बघत असते. वृंदा म्हणते की काय तंतोतंत, अगदी तंतोतंत बोललीस का तू? नाही म्हणजे तिथे अंशुमन वगैरे दिसतोय किंवा त्याचे भास होत आहेत, असं काही तर त्या मीटिंगमध्ये तू बोलली नाहीस ना. तेव्हा आनंदी म्हणते की वृंदा काकू, हे तुम्ही काय बोलताय? मी असं का बोलेन तिकडे? तेव्हा वृंदा म्हणते की नाही गं, तुझा काही भरोसा नाही आहे, तू अचानक काही बोलून बिलून बसशील तर. तेव्हा अरविंद ओरडत म्हणतात की अगं वृंदा, असं काय बोलतेस तू तिला? त्या पोरीने बिचारीने एवढी मोठी बाजी मारली आहे, आपली कंपनी आपल्या परत हातात आली आहे, तू तिचं कौतुक करायचं सोडून तिचं असे टोमणे कसले मारतेस? तेव्हा वृंदा म्हणते की हो भाऊजी, मला माहिती आहे, कौतुक तर आहेच तिचं की तिने आपली कंपनी वाचवली, पण काय ना, हिच्यामुळेच आपला मुलगा, हिच्या स्टेटमेंटमुळे आपला सार्थक आज जेलमध्ये आहे, त्या गोष्टीकडे तर इग्नोर करता येत नाही आहे ना. तेव्हा अरविंद म्हणतो की हे बघा, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सार्थक आपला सुटणार आहे. जसं आज आनंदीने सार्थकचं पद वाचवलं आहे, तसंच सार्थकही या सगळ्या गुन्ह्यांमधून नक्की सुटणार आहे, माझा विश्वास आहे. आणि आपण सगळ्यांनी यावेळेला एकजुटीने काम करण्याची गरज आहे. नक्कीच सार्थक सुटेल. आणि हो आनंदी बाळा, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तू सार्थकला या सगळ्यातून नक्कीच सोडवशील अशी माझी आशा आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हो बाबा, तुम्ही म्हणताय ना, अगदी तसंच होणार आहे. तुमच्या दोघांचा विश्वास आणि आशीर्वाद असेल ना, तर नक्कीच सार्थक सर या सगळ्यामधून सही सलामत सुटतील. त्यावर सुधा म्हणते की हो, तुम्ही म्हणताय ना, अगदी तसंच झालं पाहिजे. आणि सगळेजण देवासमोर हात जोडतात आणि सुधा म्हणते की हे परमेश्वरा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि माझा सार्थक या सगळ्यामधून व्यवस्थितपणे सुटू दे, की आमच्या सगळ्यांच्या मागचं दुष्टचक्र संपू दे. तेव्हा आता वृंदा मनातच हात जोडत म्हणते की दुष्टचक्र तर आता सुरूच होणार आहे आणि हे असे फासे मी फिरवणार आहे ना, की हे आनंदी आणि सार्थक कायमचे अडकले पाहिजेत. आनंदी ही पाणी घेऊन जात असताना समोर काशीतून तुला कसल्या तरी सावली दिसते आणि ती बघायला जाते, तर तिथे अंशुमन असतो. अंशुमन हा हसत आनंदीकडे बघत असतो. आनंदी म्हणते की अंशुमन, तू परत आलास, मी सोडणार नाही तुला, असं म्हणून ती आता त्याच्या मागे मागे जायला जात असते. समोरच्या दरवाजाने ती पुढे जाणार, तर अंशुमन पळून जात असतो. आनंदी खाली बघते, तर तिथे रक्त आणि चाकू असतो. तर तोच चाकू ती हातामध्ये घेते आणि त्यानंतर पळत पळत ती अंशुमनच्या मागे जाणार असते. तितक्यातच मेन दरवाजावर आल्यावर मध्येच केदार होतो आणि मुद्दामच लागल्याची ॲक्टिंग करू लागतो.
त्याच वेळेला आनंदी म्हणते की सर तुम्हाला माझा चाकू लागेलच कसा, हे कसं लागलं तुम्हाला? तर आता नाटक करून म्हणतो की लवकर या सासूबाई शलाका. आणि सगळेजण धावत धावत येतात. आता वृंदा म्हणते की अहो हे काय झालं काय तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की ही वेडी हिने चाकू मारला मला. आणि अंशुमन अंशुमन ओरडत होती. तेव्हा वृंदा म्हणत असते की काय झालं, हे नेमकं काय करतेस तू? अगं आनंदी तुला वेडबीड लागले की काय? तेव्हा ती म्हणते की तो अंशुमन तिकडे होता, अंशुमन. तेव्हा वृंदा म्हणते की अगं बाई तुला अंशुमन का दिसतोय? अगं हे केदारराव आहेत. तुला का वाटलं की तो अंशुमन असेल म्हणून? ती म्हणते की अहो चुकलं नाही माझं, खरंच मी सांगते की तो आहे. शलाका म्हणते की बस करा आता आनंदी, वेडेपणाची बस झाली तुझी हद्द. अगं एखाद्याचे जीव घेशील अशाने. केदार म्हणतो की हो ना, आज मी येतो म्हणून बरं आहे, उद्या कोणही असेल समोर तर ही एखाद्याच्या पोटात चाकूच खुपसेल. वृंदा म्हणते की हे बघा सुधा, मी आता हे सहन करू शकणार नाही. आज केदाररावांवर बेतले, उद्या कोणी असू, तुझा माझा कोणाचाही नंबर लागू शकतो. अगं अंशुमन समजून हे घरातल्या प्रत्येकाला मारायला कमी करणार नाही. हिला वेडच लागले, मी सांगते ना तुला, आता कोणी काही बोलायचं नाही. शलाका गप्प बस आणि चल, हिला आपल्या खोलीमध्ये बंद करून टाकूया. तेव्हा वृंदाला आनंदी म्हणते की प्लीज काकू माझं ऐका, मी खरं सांगत आहे की तो अंशुमनच होता, मी खरं सांगते. तेव्हा ती म्हणते की बस बाई बस कर. अंशुमन जर इतका जीव होता त्याच्यावर तर मग डिवोर्स कशाला दिलास त्याला? चल इथे गपचूप बस. आणि हो इथून आता हलायचं नाहीस. शलाक आणि वृंदा तिला तिकडेच डांबून ठेवतात आणि बाहेरून कडी लावतात आणि आनंदीला तसंच रूममध्ये टाकून त्या बाहेर पळायला लागतात. आनंदी मला प्लीज उघडा असं ओरडत असते. नंतर आनंदीच्या घरी लाईट्स गेल्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. मालती म्हणते की किती वेळ झाला लाईट गेली आहे आणि अचानक अशी लाईट कशी काय घालवली? तेव्हा अण्णा म्हणतात की हो थांब, मनोज गेलाय ना बघायला, येईल तो सांगेल काय झालंय ते. मनोज येतो आणि सांगतो की अण्णा फक्त आपल्याच घरचे लाईट्स गेलेले आहेत, आजूबाजूवाल्यांचे सगळ्यांचे लाईट्स आहेत. मला तर वाटतंय ना की हे सगळं ते रेश्मानेच केलेलं आहे. त्या सगळ्या प्रकारे वचपा काढण्याचा प्रयत्न करणार, माझं तर डोकंच फुटलंय. तेव्हा लीना म्हणते की तुम्ही जरा शांत व्हा. तो म्हणतो की कसा शांत हो, जाऊ देत असं म्हणून तो निघून जातो. त्यानंतर मग आता अण्णा म्हणतात की या मनोजचं तर फक्त आपलंच असतं, फक्त स्वतःचाच विचार करायचा. आनंदीचं तिथे काय होत असेल काय माहिती. आता मालती पण त्या काळजीमध्येच असते. आनंदी एकटीच रूममध्ये रडत बसलेली असते. अंशुमन जाताना कशाप्रकारे दिसला होता हे तिला आठवतं. ती विचार करते की हे सगळं काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्यावर कोणीच विश्वास ठेवायला काय तयार नाही आहे आणि मी कोणाला कसं पटवून देऊ की अंशुमन जिवंत आहे. मला खरंच काही कळत नाही असं मंजूर डोक्याला हात लावून असते. तितक्यातच आता आनंदी विचार करत असताना तिथे सार्थक येतो. सार्थक आल्याबरोबर आनंदीला म्हणतो की आनंदी काय चाललं आहे, तुम्ही डोळे पुसा आधी. आनंदी म्हणते की सार्थक सर तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की हो मी आलो आहे, मला माहिती आहे तुम्ही संकटामध्ये आहात आणि संकटात असताना मी तुमच्यासमोर येणार नाही असं कधी होईन का? मला जरा एक गोष्ट सांगा, तुम्ही अशा रडत का बसल्या आहात? तुम्ही आज काय केलं ऑफिसमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही काही करू शकता, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. प्लीज तुम्ही अशा रडत बसू नका, तुम्ही लढा आणि असं रडण्यापेक्षा तुम्ही लढून दाखवा तरच मी सुटणार आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हो सार्थक सर तुम्ही बरोबर बोलताय, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते तो अंशुमन. तितक्यातच आता समोरून सार्थक गेल्याचं तिला दिसतं. ती म्हणते की सार्थक सर कुठे गेले सार्थक सर? आणि त्याच वेळेला ती म्हणते की नाही आता काही झालं तरीही सार्थक सरांमुळे मला धीर मिळाला आहे. सार्थक सर आता इथे आलेत ना त्याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं आहे. आता मी काही करायला तयार आहे. आता कोर्टात मी हे सिद्ध करून दाखवेनच की अंशुमन जिवंत आहे. नंतर अंशुमन बाहेर जातो तेव्हा रेश्मा म्हणते की काम झालं आहे ना सगळं व्यवस्थित? अंशुमन म्हणतो की हो सगळं काम अगदी चोख झालेलं आहे. आनंदीला जी हवं ती भीती मिळालेली आहे. तेव्हा मग आता रेश्मा त्याला म्हणते की आता लवकरात लवकर इथून आउट ऑफ टाऊन निघून जा. तेव्हा तो म्हणतो की काय मॅडम, मलाही खायची वेळ आली तर तुम्ही मला इथून पाठवताय? मला त्या सार्थकला जेलमध्ये सडताना बघायचं आहे, आनंदीला बर्बाद होताना बघायचं आहे. रेश्मा म्हणते की हो ते तर सगळं होईलच, पण कसं आहे तुम्हाला कोणी पकडलं तर? तेव्हा तो म्हणतो की नाही मला कोणी पकडणार नाही, काळजी करू नका, फक्त मला आनंदीची बर्बादी बघायची आहे. आणि तितक्यातच तिच्या लक्षात येतं की माझं अर्ध शर्ट फाटलेलं आहे. ती सांगते तेव्हा तो म्हणतो की तिकडे अडकलं, ठीक आहे, असले जीवघेणे खेळ खेळताना काहीतरी प्रॉब्लेम हा होतोच. तेव्हा रेश्मा म्हणते की तुम्ही काहीतरी घोळ घातलाय. मग तो म्हणतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. इथे वृंदा विचारते की केदारराव ते लोक आले का? तेव्हा अरविंद म्हणतो की कोणाचं म्हणतेस तू? ते म्हणते की वेडांच्या हॉस्पिटलमधून लोक येतात आनंदीला घेऊन जायला. तेव्हा अरविंद म्हणतो की अगं तुला वेडबीड लागलं आहे की काय, आनंदी अगदी नॉर्मल आहे, असं काहीही नाही आहे. तेव्हा वृंदा म्हणते की प्लीज विश्वास ठेवा, अरे ती कोणाला आणखी काहीतरी करेल. तेव्हा अरविंद म्हणतो की आनंदी कुठेही जाणार नाही, दॅट्स फायनल, असं म्हणून ते वैतागून जातात. वृंदा मात्र सुधाला समजवत असते. तरी ते सकाळचे पाणीही केलेलं असतं. अण्णा म्हणतात की पाणी जरा मनोज बघ.
तेव्हा मनोज म्हणतो की कुठे काय काय बघणार आहोत, ती बाई वचपा काढते आपल्यावर. अगोदर लाईट्स, आता पाणी, बेसिक गरजाही पूर्ण होत नाही आहेत आपल्या. मला तर कंटाळा आलेला आहे. मनोज तिथून निघून जातो. त्यानंतर अण्णा म्हणतात की आज आनंदीची कोर्टात केस आहे, काय होणार आहे काय माहिती. आणि अण्णा आता वैतागलेले असतात. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आनंदीला घेऊन चाललेले असतात. तेव्हा आता सगळ्या वेड्यातल्या हॉस्पिटलमधल्या बायका घेऊन जात असताना त्यांना सुद्धा थांबायला सांगते आणि म्हणते की थांबा, माझ्या सुनेला काही झालेलं नाही आहे, ती अगदी नॉर्मल आहे. त्याच वेळेला आता वृंदा म्हणते की अगं सुधा, असं काय करतेस काय तू, तिला जाऊ देत नाही तर काय होईल माहिती आहे ना. सुधा म्हणते की नाही, माझा तिच्यावर विश्वास आहे, तिला काहीही झालेलं नाही आहे. आनंदी, तू अगदी नॉर्मल आहेस, मी तुला कुठेही पाठवणार नाही. आता माझी सून आणि मी मिळून या घरावरती आलेलं संकट दूर करणार आहोत. आणि हे ऐकल्यानंतर आनंदीला खूपच बरं वाटतं. दोघांची आता लढाई सुरू झालेली असते. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.